तर बघा मित्रांनो, जे डी-एड ॲडमिशन 2026-27 आहे, त्याचे फेरी 2 दुसऱ्या फेरीचा नोटीस प्रसिद्ध झालेला आहे आणि ज्यांची ॲडमिशन राहिलेली असतील, ज्याचा नंबर नसेल लागला, तर त्यांनी आता फॉर्म फिलअप करू शकता. तर बघा, हे जे आहे प्रोसेस 25 जुलैपासून सुरू झालेली आहे आणि लास्ट 31 जुलैपर्यंत चालणार आहे. तर त्याच्यामध्ये जे ऑनलाईन प्रवेश करायचा आहे, साधारण 25 ते 27 जुलैमध्ये तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर जे पडताळणी आहे, अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ऑनलाईन पडताळणी होईल तुमच्या अर्जाची, ते 25 जुलैपासून 28 जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जे पडताळणी अर्जात काही दुरुस्ती करायची असतील विद्यार्थ्यांना, तर त्याच्यासाठी 29 तारखेपर्यंत तुम्हाला डेट देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जे दुरुस्ती केलेल्या अर्जाची पडताळणी अधिकाऱ्यांनी ऑनलाईन पडताळणीकरण ते 29 तारखेपर्यंत चालणार आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमधून प्रवेश घ्यायचे असल्यास जे अध्यापक विद्यालय आहे, ते निश्चित करून स्वतःचे प्रवेश अर्ज काढून घेणे 30 तारखेपर्यंत तुम्हाला डेट देण्यात येणार आहे. आणि प्राचार्य संबंधित अध्यापक विद्यालय असतील, त्याच्यामध्ये जे प्रवेश विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र पडताळणी करून स्वतःच्या लॉगिनमधून जे विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲडमिट करून घेणे आहे, ॲडमिशन करणे आहे, तर ते 31 जुलैपर्यंत चालणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे हे जे नवीन नोटीस आहे, तर शासकीय कोटा अशा प्रकारे राहणार आहे आणि त्याच्याच नंतर जे मॅनेजमेंट कोटा, व्यवस्थापन कोटा त्याची पण प्रोसेस सेम राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची हे जे डी-एड ॲडमिशन 2026-27 ची जी दुसरी फेरी आहे, त्याचा टाईम टेबल प्रसिद्ध झालेला आहे. तर तुमचा नंबर नसेल लागला किंवा काही अडचण आली असेल, तर तुम्ही आता आपली ॲडमिशन करून घेऊ शकता मित्रांनो. आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. धन्यवाद.